समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील भिलवडी रेल्वे स्थानकावर शनिवारी दिनांक 4 जुलै पहाटे एका महिला प्रवाशावर 2 अज्ञात चोरट्यांनी झडप घालत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल फोन तसेच दागिने व रोख रक्कम असलेली पर्स हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपाली कैलाश डोले वय 49 राहणार A21 आर्मी वेलफेअर कोऑपरेटिव्ह सोसायटी सालुंखे विहार कोंढावा पुणे या पुणे कोल्हापूर रेल्वे क्रमांक 01023 मधून B4 डब्यातून 65 क्रमांकच्या आसनावरून प्रवास करून पहाटे सुमारे 3:05 भिलवडी स्थानकावर उतरल्या. त्यांना घेण्यासाठी आलेल्या भावाशी दूरध्वनीवर संपर्क झाल्यानंतर त्या रेल्वे उड्डाणपुलाकडे RUB परत जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी मागून येत त्यांना पकडले. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल हिसकावला. त्यानंतर त्यांच्या हातातील पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. पर्समध्ये सुमारे 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 5,000 रुपये रोख, चांदीचे लिंग, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच SBI व HDFC बँकेची डेबिट कार्ड होती. महिलेने प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांना जोराचा धक्का दिला. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवरून खाली पडल्या. त्यानंतर दोन्ही चोरटे पर्स घेऊन अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच किर्लोस्करवाडी RPF चौकीचे ASI बळीराम बोराटे, सांगली RPFचे उपनिरीक्षक जयराम खंडागळे, CIB मिरजचे ASI RD पाटील, GRP मिरजचे अधिकारी व कर्मचारी तसेच श्वान पथक यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडबाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेल्या चपलेचा वास घेऊन श्वानाने हजारवाडी गावाच्या दिशेने सुमारे 500 मीटरपर्यंत माग काढला. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथकांकडून व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी GRP मिरज येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.